मुख्यतः महाराष्ट्राच्या जनतेचे आभार आणि या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व थरातल्या कार्यकर्त्यांनी जे अतिशय कष्ट घेतले त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्रात एक प्रकारच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. जे काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये माझं स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये सविस्तर लिहिलं आहे की हा निकाल इथं परिवर्तनाला पोषक अशा प्रकारचा आहे. थोडं पुढे बोलताना ऐकू येत नाही, थोडे पुढे घेऊया का? थोडं पुढे घ्या. हां हां थोडंसं मोठं माईक पडतील अशा माईक नाही ह्याचा माईक नाही, स्पीकरवाला नाही. आणि आम्हा लोकांचा प्रयत्न हा राहणार आहे की ही देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं देश पातळीवरचं चित्रसुद्धा अतिशय आशादायक आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकाऱ्यांचं असेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे. या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्यात. याचा अर्थ राष्ट्र पातळीवर आम्ही लोक जर सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी बेल्टमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो बदलायला एक अनुकूल अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल. आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम येचुरी आणि अन्य. तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्या रोज दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकार्यांना मिळेल. ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर पुढची धोरण पुढची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंतराव पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या. सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या. पण त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की 7 जागेवर आणखी काही त्याचा पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण 7 जागेवरच्यावर आज आम्ही पुढे आहोत. किती 7 हो 7 जागेंच्यावर आज आम्ही पुढे आहोत. याचा अर्थ 10 जागा लढून 7मध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र. याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे. त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना
आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कोणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही. मी काही कोणाशी बोललेलं नाही. बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृत्व यांच्याशी झालं, बाकी कुणाच्या संबंधीचं नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल. सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे. या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडा हुआ तो क्या हुआ लेकिन जिंदा आहे. ठीक आहे. सर हिंदीमध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं तर मराठी एकदा होऊ दे, मराठी झाल्यावर हिंदी घेऊ. नितीन कुमार यांचा मदत तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये मिळेल असं वाटतं का? नितीश कुमार यांची मदत तुम्हाला पुढे मिळेल असं वाटतं? माहिती नाही. माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एका राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कॉमेंट करणं योग्य नाही. माझा आणि त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामती जी जागा होती त्यावर काटेकी टक्कर होईल असं म्हटलं जात होतं, मात्र निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? याचा उमेदवाराला विचारावं. तुम्ही अधिक सभा घेतलेल्या आहेत, तुम्ही फिरलेला आहात. निर्णय करायचा की माझं स्वतःचं असेल पण त्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथं झालेली होती आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे त्याची मानसिकता काय हे मला ठाऊक आहे. आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते. आणि मला आता किती टक्के रोहित किती 18वी राऊंड चालू आहे ना आता? 16वी राऊंड पब्लिक झाली. हा, पब्लिक 16वी झाली. किती झालं? त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 10व्या राऊंडला 22,000 होता. आता 35,000च्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000च्या पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल. हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळं लीड आहे. बाकी सगळे तालुके गेल्या वेळेसपेक्षा खडकवासला चांगलं आहे. टोटल किती लीड आत्ता अजून या क्षणी आता 16व्या राऊंडला रफली 76,000च्या आसपास आहे. आणि अजून 3-4 राऊंड आहेत. अजून 6 ते 7 राऊंड बाकी अच्छा, आहे. 6 ते 7. आजचा निकाल लागला आहे. यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त एक ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का? चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील, सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील. तुम्हाला काय वाटतं? ही तुमची एकजूट पक्की झाली अजून? आमची साधारणतः जो विचारविनिमय होतो आणि झाला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्यात जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे
आणि हे काम आम्ही चालू ठेवू. Sir, do you expect the alliance partners of the BJP to break away and come on the India alliance side? Do you expect the alliance partners of the BJP from the NDA to break away and come on the India alliance side? Do you expect that? No, I don't know. Neither we have discussed, neither we have thought. पवार साहब किस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में और पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं आप? ये बात शुरू में मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे. हिंदी वेल इसकी चिंता हम लोगों की थी. सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी वेल में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम सोचते थे. और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात सच है. फिर भी मध्य प्रदेश और कुछ एरिया में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है. मतलब उत्तर प्रदेश की जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया, एक नई डायरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए. हम वहाँ के नेता लोग, वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता जो इन सभी का हम आभारी है कि इस तरह का डिसीजन उन्होंने दे दिया. पवार साहब भगवान राम को लेकर जिस तरीके से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी, ये जो परिप्रेक्ष्य बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी, बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना, सीधी बात है. मंदिर मस्जिद के इश्यू रेज करने की कोई आवश्यकता नहीं थी. जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे. उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया. यहाँ तक इस कैंपेन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी, ये लोग हुकूमत में आएगी तो किसानों की या रूरल एरिया की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि ये लोग हुकूमत में आएंगे तो आपके खेती में 2 भैंस आपने रखी है, इनमें से एक भैंस को लेके जाएंगे. इस तरह की खेत या गलत चीज़ें हाईएस्ट पोजीशन देश के जिम्मेदारी करते हैं इन लोगों ने की थी. ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी, मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह की कैंपेन, इस तरह की लाइन, इस तरह का प्रोपेगेंडा इसका स्वीकार कभी नहीं करेगी. और इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया. और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं. ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता है. BJP has not crossed majority by their own. How you react to this, and particularly the fight of Baramati? Wish to know about overall your. It's too early. We have to wait for another day or two. Then correct picture will come. When we will sit in Delhi and discuss with our colleagues, then I will be able to tell what exactly it is. सर नीतीश कुमार और चंद्रबाबू नायडू अभी आपने उनकी बातचीत हुई है क्या, और आने वाले समय भी आपको लगता है इनको बात करने के लिए अलायंस पार्टनर और सरकार फॉर्म करना है कि उनको साथ में रहने की जरूरत होगी? बातचीत हुई नहीं, बातचीत करने की उम्मीद है. मेरी बातचीत खाली 2 लोगों के साथ हो गई, खड़गे साहब एंड सीताराम येचुरी, और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं. हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है. जिस तरीके से बीजेपी ने पार्टियों को तोड़ा, पार्टियों को अलग किया, लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे हैं वो ये बताते हैं कि इस तरह की टूट-फूट जनता को बर्दाश्त नहीं है, वो इसे पसंद नहीं करती. बिल्कुल सीधी बात है. जो पार्टी तोड़ने का काम उन्होंने किया, जो गलत तरीके उन्होंने अपनाए, इसकी रिएक्शन इस होती में लोगों ने दी है. और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको
जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो सबक आम जनता नहीं सिखाए, ये अच्छी बात साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून ती परत आली होती, त्यावेळेस तो विजय मिळाला होता, परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळतो. कुठे कमी पडला असं वाटतं तुम्हाला? माहिती घेतली नाही, कारण आत्ताच तसं अजून काउंटिंग सुरू झालेली आणि थोडक्यात ही सीट जाते असे दिसते. म्हणजे ती काही नकार देण्याचा अर्थ नाही, त्याच्या खोलात आम्ही जाऊ. पण आम्हाला विश्वास आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा घटक आहे आणि ऊस त्याची आमची कंटिन्यू राहील. Considering BJP has not crossed the majority mark, and also considering your experience, who do you think will be the next PM of the country? I can't tell you anything. You see, we are not sure whether we will be able to form government. As I said, we will discuss with our colleagues and decide next course of action. महायुतीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते की जातीय तेढ आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे असं दिसतं. खरंच असं झालं का? जरांगे फॅक्टर एकदम मोठा इम्पॅक्ट झाला का? कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं घडतं दिसतंय. असं की लोकांनी त्यांना दूर केलेलं, आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी त्याची कारणमीमांसा करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे. याच्यात काही तथ्य नाही. हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे. तिथं लढण्याची आवश्यकता आहे, परिवर्तनाची आवश्यकता आहे. गेले 10 वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधल्या 2.5 वर्ष सोडली तर जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला स्वतःच अशा प्रकारचा निकाल हा लोकांनी घेतला. 250 से नीचे बीजेपी आई है, बीजेपी 250 से नीचे है. ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार, और उसके लिए आप बचें? ये मैंने बताया कि हम कल नहीं बैठेंगे, बात करेंगे. कई हमारे साथी यहाँ नहीं है. ये डिसीजन कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं लेगी. ये डिसीजन कलेक्टिव डिसीजन होगा. कलेक्टिव सोच चाहिए और ये तो काम आगे 2-3 दिन में हो जाए. अपक्ष उमेदवार विशाल पाटील आता विजयी झालेत अशा पद्धतीची माहिती समोर येते. विशाल पाटील सांगली ठीक आहे, विजय झाले तर त्यांचं अभिनंदन. विनंती केली होती ठाकरेंना की कुठेतरी काँग्रेसला ती सीट दिली गेली पाहिजे. निर्णय झाला, निकाल झाला, ते विजयी झाले. आता कशाला इंडिया अलायंस आने वाले वक्त में नीतीश कुमार जी के लिए डेप्यूटी प्राइम मिनिस्टर ये ऑफर तो कंसिडर करेगी? इस इशू के बारे में हमारे यहाँ डिस्कशन ही हुआ है. जब तक बात नहीं होती, कलेक्टिव थिंकिंग नहीं होता, तब तक इस बारे में कुछ जवाब देना ठीक नहीं. थोडं रुचि एक दोघी. पवार साहेब, न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या. तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत घेऊन? माहिती नाही आम्हाला एक, आणि अजून कुणाला मेजॉरिटी आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक 24-48 तासाची आवश्यकता आहे. ते झालं मी याच्यावर कुठून बाहेर पडले त्यांना या निकालानं धडा मिळाला असं वाटतं तुम्हाला? तर ते विचार करतील. याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला लावावा. अनेक गोष्टी आहेत ते सांगते. आता आजच सांगणं अवघड आहे, पण शहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून शहाणपणा हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करतील, माहिती नाही. हा विषयच आमच्या उपयोग नाही. आज कोणाला घ्यायचं का नाही हा विषयच नाही. त्याची चर्चा करायचं कारण नाही, तो आमचा अजेंडा नाही. सर आप उनको वापस लेंगे अगर वो आते हैं
आता आपके पास ये कोशिश इसका करते हैं। जवाब उन्हें दिया हुआ पवारसाहेब, भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तर होताना दिसत नाही या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य पर्यायी नावांचा विचार जर महाराष्ट्रात याची एखाद्या वेळेस होत चर्चा आम्ही केलेली नाही. हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही. या संबंधीचं कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे. उद्या परवा आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस पण तो विषय आज आमच्या अजेंड्याचा तो नाही. थँक्यू.